तो नमस्कार मित्रांनो, कसा आहात तुम्ही? आज मी चाललेला आहे सोलापूरपासून हुबळी, पूर्ण 330 किलोमीटर गाडीवर, टू व्हीलर राईड। तर मी पहिला माझा फोटो दाखवतो तुम्हाला मी कसा आहे जाताना। आणि हे बघा, पहिला टोलगेटचा बोर्ड दिसला मला। आणि असंच मी जाता जाता बघितलं की सूर्य पण कडक आहे, मी पण भडक आहे, चला जाऊ म्हणलो गावाला। तसं तर माझा इंटरव्ह्यू होता म्हणून चाललो होतो। तर हे असं तिकडच्या साईडला जाताना आहे ना, कर्नाटकमध्ये आपल्याला चांगले मंदिर दिसतात बघा। मंदिराचे डिझाईन्स म्हणजे एकदम जुन्या काळातले, या साईडचे मंदिराचे डिझाईन्स खूप भारी आहेत। हे मध्ये जाताना इथं मला काय तर दिसलं, असं हे मोठं काय होतं की कुणाचं पाय होतं काय माहिती, पंखा होतो वाटतं कुणाचं तर घरातलं। एवढा मोठा पंखा कुणाच्या घरात बसत असेल, अंबानीच्या घरातला असेल काय वाटतं, काय माहिती। तर मोठे लोक मोठे पंखा वापरत असतील। हे मध्ये मोठे मोठे गाड्या दिसले, जसे एक एक काकं पळतच नव्हते आणि गाडी तर एकदम फास्ट होती। मग नंतर हे पहिला टोल नाका, पहिला नदीवरचं ब्रिज, ते क्रॉस करून मी तुम्हाला हे दुसरं टोल नाका दाखवतो। मग आलो आम्ही विजापूरमध्ये। तिथे एंटर करताच मला लक्षात आलं, अरे बापरे, माझ्या बहिणीचं घर इथंच आहे, चला जाऊया। जाऊन आलो, पण लगेच जाऊ दे म्हणलं, लवकर जेवून जाऊन दुसरीकडे निघालो आता। मग काय, इथं रस्त्यात पाऊस पडला, पावसात रस्त्यात पाऊस, हे बघता बघता निघालो आम्ही पुढच्या गावात। आणि पुढच्या गावात गेल्यावर काय बघतो, हे एवढे मोठे मोठे पंखे जे हलतच नव्हते, त्यातून वारा पण येत नव्हता, कशाला लावले ते काय माहिती। हे बघितलं मी, पण जाऊ दे सोड म्हणलो, काय एकेकांची शॉक असते ती उगा लावते ती। मग मी म्हणलो चला दुसरीकडे। हे आलो मी इथं हुबळीमध्ये मंदिरापाशी दर्शन करायला। दर्शन केलो, एकदम भारी मंदिर होतं, उंच, एकदम उंच म्हणजे उंच। हे बघा फोटो, तुम्हाला कळत असतील तर वाचा, नाहीतर माझा फोटो बघा आणि लाईक करा, पुढे जावा। हे वर बघा, ह्या मंदिरामध्ये खूप भारी लिहिलं होतं, काय काय लिहिलं होतं ते सांगण्यासारखं, तुम्ही ऐकण्यासारखं आणि मी बोलण्यासारखं, असं खूप काही आहे। मग तिथून दर्शन घेऊन निघालो। हे जाता जाता बघितलं इकडं मस्जिद होतं, तिथं काय गेलं नाही मी, जात पण नाही इकडं। मग नंतर चौकात आलो, चौकात ही मोठी मूर्ती दिसली, नंतर ते दाखवा म्हणलं तुम्हाला म्हणून काढलो। काय असं काय नाही, आपल्याला काय माहिती आहे सगळं हे सांगत बसावं, तसं काय नाही। आपलं काय म्हणणं आहे की जे मी बघितलंय ते तुम्ही बघावं। मग असंच मी जात होतो, तर रस्ता चांगला होता। मग भाऊ म्हटला, आहे माझा व्हिडिओ काढ की मागणं, मला स्टेटस ठेवायला लागते। लोक आहे ना, गावाला जायच्या आधी स्टेटस ठेवायला मरते ती, गावाच्या नंतर जाते ते, पण स्टेटस पहिला ठेवते ती, काय सांगायचं लोकांचं। मग असंच मी म्हणलो, हे बघा साईडचं शेत आहे ना, हे आमचं नाही आहे, मी दाखवाल तो असंच। मग नंतर एक एक मंदिर दिसाल ते, तिकडं जाऊ म्हणाल तो, पण आमच्याकडे टाईम खूप कमी आहे हो, जायला 5-6 तास लागते ती, यायला 5-6 तास लागते ती, कसं होईल म्हणून आम्ही फास्टच निघालतो। तरी पण भाऊ आमचा का पळवीच नव्हता गाडी, 80-90 हायवेवर एवढा हळू कोण चालवत आहे हो, बघा की त्याने एवढा हळू चालवत होता बघा, मला सगळं एकदम डोळ्याने दिसालतं। मग नंतर म्हणलं तुम्हाला नदी बघा, जरा पाणी प्या, माझे व्हिडिओ बघून तहान लागली असेल तुम्हाला, है ना। मग नंतर बघा हे व्ह्यू बघा, असली व्ह्यू आहे ना, बघितलं ना मला असं मनात शांती वाटते, शांती एकदम शांती ती शांती नाही, मनच शांती वाटते। असंच आम्ही दुसऱ्या गावाला चाललो होतो। दुसऱ्या गावाला जाता जाता आम्ही तुम्हाला दाखवतो हे बोर्ड, बनशंकरीमधून तिकडं एक मंदिर आहे बदामीकडं, तिकडं चाललो होतो आम्ही। मग काय जाता जाता जरा थांबावं म्हणलं, तुम्हाला बोर्ड दाखवा म्हणलं। इथं लिहिलं होतं नो मोबाईल व्हाईल ड्रायव्हिंग, पण नो ड्रायव्हिंग व्हाईल मोबाईल काय वाचलो की मला काय कळलंच नाही, जाऊ द्या म्हणलं, चला म्हणलं। पण एक गावाचं नाव लोणी म्हणून होतं। मग नंतर मला असं वाटलं की दही, ताक, मट्टा असं का नाही ठेवलं गावाचं नाव, गुलाबजामुन, रस्सा असं ठेवायला पाहिजे, आहे की नाही? तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ द्या, इकडं हे गावापाशी आलो होतो मी, मंदिरपाशी, शेजारी तिकडं बदामीमधले ते गुफा ते होते, तिकडं जावं म्हणलं, पण काय रात्र झाली, हे नारळाचं झाड बघितलं, जाऊ दे सोड म्हणलं, जावं म्हणलं तिकडंच। मग इकडं जाता जाताच आम्हाला रात्र व्हायला, ते तुम्हाला दिसायला लागलं सूर्य होता काय दिसली नाही। हे बघा गोल गेट बघा, माझं सगळं बिघडलं आहे, जाऊन तिथं 7 तास बसून आमचं जळालतं सीट, त्यामुळं मी जरा बंदच व्हायला तो। इथं मंदिर बघा, एकदम भारी मंदिर होतं, एंट्री तर बंदच असते असल्या मंदिरात, पुरातन मंदिरात। मग हे काय मंदिर बघितलं, शाकंभरी मंदिर म्हणून, आतनं गेलो, पण आतनं आम्हाला व्हिडिओ काढायला येत नाही कारण बंद असतं। देवाला तुम्ही समोर जाऊन बघा, मोबाईलमध्ये बघू नका, असं खूप लोक म्हणतात, त्यामुळं आम्ही समोर जाऊन बघितलं, तुम्ही पण जाऊन बघा। हे का बघितलं तरी पण दिसत नाही, तर झूम करून दाखवा म्हणलं तुम्हाला, मी काय एकदम पॉश
पोज दिलो एकदम भारी आहे. कारण माझे फोटो तुम्ही बघावंच लागतंय. कारण माझे व्हिडिओ मी एवढं लांब लांब गेलो आणि तुम्ही तर काय लाईकच करत नाही. म्हणून मी म्हटलं माझे फोटो तर दाखवतो बाबा, लक्षात ठेवा माझ्या फोटोला. हे बघा इथे एक शिवलिंग होतं एकदम आतमध्ये, तिथं काय जाऊ दिलं नाही. ती हे एक तलाव होतं पण हे पूर्ण वाढलेलं आहे आतमध्ये, सगळे दगड झालेले आहे. ते एकदम भारी मंदिर होता. हा बदामीपाशी सगळे असे लाल कलरचे दगडच आहेत. त्या दगडातच सगळे मंदिरं, गुफा, चित्रकला सगळं असं काय काय केलेलं आहे. पण जाऊ दे सोडा, आमचं टाईम झालं घरी जायचं. पण घरी काय जाऊ शकत नाही असं वाटायला लागलं आम्हाला. रात्र बघा सूर्य खाली येऊन चुम्मा द्यायला लागला आम्हाला. त्यामुळं आता पुढच्या वेळेस कसं करायचं ते विचार करत आहे. आता जाऊ दे सोड म्हटलं, विजापूरमध्ये आता राहावं लागतं आहे. त्यामुळं आम्ही एकदम फास्ट ताणवलं, तरी पण 4 तासच लागले विजापूरला जायला. कारण असं ती 200-250 किलोमीटर झालं. रस्ता पण किती पण चांगला असेल ते आमचा भाऊ का फास्ट चालवणार नाही. हे बघा एकदम भारी व्ह्यू आणि सनसेट इज लुकिंग लाईक अ गॉड. हे बघा असं आहे ना, सूर्य आभाळ सगळे येऊन आम्हाला म्हणालते बस बाबा बस. जाऊ दे सोड म्हणलो, सकाळी निघालो सोलापूरला. हे बघा बोर्ड दाखव. पण काय गंमत झाली आमच्यासोबत, रस्ता चुकला, आम्ही एकदम फिरून आलो घरी आम्ही. जाऊ दे सोडा, पुढच्या वेळेस भेटूया. बाय मित्रांनो.